1 मार्च रोजी शनिवार असेल तर 28 मार्च रोजी कोणता वार येईल? यासाठी सर्वात आधी आपण आपल्याला ज्या 2 तारखा दिलेल्या आहेत 1 मार्च आणि 28 मार्च यामध्ये एकूण किती दिवसांचा फरक येतो ते काढूयात. फरक काढण्यासाठी 28 मधून हा 1 वजा करावा लागेल. 27 उत्तर येईल. तर 27 दिवसांचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. एका आठवड्यामध्ये 7 वार येतात. त्यामुळं या 27ला आपल्याला 7नी भाग द्यायचा आहे. 7च्या पाड्यात 27 येत नसल्यामुळे त्यापेक्षा लहान संख्या घेतली ती आहे 21. 7 त्रिक 21. 27 मधून जर 21 वजा केले तर बाकी 6 येईल. हे 6 आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. 1 मार्चला जर शनिवार असेल तर त्यापुढे 6 दिवस मोजायचे. शनिवारनंतर रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि 6वा दिवस येतोय शुक्रवार. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे शुक्रवार.